झी 24 तास एक पाऊल पुढे. रंगभूमीची ओढ प्रत्येक कलाकाराला असतेच, नाही का? आता हेच पहा ना, सुमित राघवन तब्बल 20 वर्षांनी रंगभूमीवर परत येतोय. वसंत कानेटकर यांच्या लेकुरे उदंड झाली या नाटकातून सुमित कमबॅक करतोय. चला त्यालाच विचारूया या नाटकाविषयी. खूप वर्षांनी सुमित राघवन रंगभूमीवर परत येतोय. आपण त्याच्याशीच विचारूया की तो कुठल्या नाटकातून परत येणार आहे रंगभूमीवर. हाय सुमित. हाय हाय. कुठल्या नाटकातून तू स्टेजवर पुन्हा कमबॅक करणार आहेस, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? बरं, आमच्या चित्रपटाचं कळलं की नाही तुम्हाला? काय सांगताय? नाही, अरे काय मस्करी करता राव. तुमचं रंगीत चित्र लागलं आणि दाणकन तोंडगेची पडले. 20 वर्षानंतर मी मराठी रंगभूमीवर एक नाटक घेऊन येतोय. नाटकाचं नाव आहे लेकुरे उदंड झाली. कानेटकरांचं ऑल टाइम क्लासिक. म्हणजे कसं आहे ना की या खूप बरेचसे असे योग जुळून आलेले आहेत. एकतर 20 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळतोय. कारण मला असं वाटतं की एकदा तुमची जेव्हा नाळ जोडली जाते ना, मग ती नाही तुटत. आणि टेलिव्हिजन करत होतो, बऱ्यापैकी नाव झालं, पण कुठेतरी असं वाटत होतं की अरे जिकडनं आलोय तिकडं परत एकदा वळायला पाहिजे. आमच्या मुलांनी की नाही तुमच्या या सुंदर घराचा उकिरडा केलाय. ठीक आहे ना, मुलंच होती, त्यात काय एवढं. स्टेजवर परत येण्याची गरज तुला वाटत होती ॲज अ कलाकार म्हणून? मला असं वाटतं की हो, एक प्रकारचा एक एक्सरसाइज असतो हा, स्वतःला तपासून बघण्यासाठी. तर मला असं वाटलं की आता हीच वेळ आहे. कारण कसं झालं, गेल्या वर्षभरापर्यंत ना अजिबातच वेळ मिळत नव्हता. मग ह्या वर्षी मी ठरवलं की नाही, यावर्षी टेलिव्हिजन करायचंच नाही. आणि मग काय करूया असं चिन्नूला विचारलं मी. तर चिन्नू म्हणाली आपण नाटक का नको करूया. आणि ते बऱ्याच वर्षांपासून आमच्या डोक्यात होतं की आम्हाला एकत्र काहीतरी करायचं होतं. काय हो काय बोलताय? साक्ष काढण्यात काय अर्थ म्हणा? काय काय करत आहे? माहेरचे म्हणून आधीच आमच्या दोस्त मंडळीनं गुंडाळून टाकलं. 1993 साली मी आणि चिन्मयीने नाट्यसंपदेसाठी वसंतराव कानेटकरांचंच फक्त एकच कारणे नाटक केलं होतं. आणि बरोबर 20 वर्षानंतर आता पुन्हा त्याच जोडीसाठी, म्हणजे पणशीकर, ऑफकोर्स आमचा बाबा नाही आहेत आज, पण त्यांच्या संस्थेसाठी आणि वसंत कानेटकरांचंच नाटक घेऊन आम्ही येतो. तू आणि चिन्मयी लग्नानंतर पुन्हा, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच रंगभूमीवर येत आहे. त्याआधी तुम्ही एकत्र नाटक केलं होतं, तर पुन्हा आणि नवरा बायको म्हणून रंगभूमीवर येत आहे, तर हा सगळा अनुभव फारच गोड असेल. याबद्दल काय सांगशील? निश्चितच. म्हणजे असं आधी लग्नाच, म्हणजे जेव्हा प्रियकर प्रेयसी होतो तेव्हा आम्ही 3-4 नाटकात कामं केली. त्याच्यानंतर लग्न झालं आणि मग त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही. कसे संभावितपणे सल्ला देतात बघा. सगळं जे आहे ना की एक म्हणजे आम्ही नवरा बायको आहोतच, पण नट आणि नटी म्हणून आम्ही किती प्रगल्भ झालोय किंवा आम्ही किती मच्युअर झालोय, किती काय काय शिकलेलो आहोत, ते जाणून घेण्यासाठी सुद्धा हा एक प्रयत्न आहे. आणि तुमची दोघांची केमिस्ट्री म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळणार. नक्कीच नक्कीच. आमची म्हणजे तेच, आता काही जण विचारतात काय तुम्ही का नवरा बायकोचा, तुम्हाला सोपं आहे की नाही रे, तसं नाही आहे. कारण किती झालं तरी कम्फर्ट लेवल आहे. म्हणजे तालमी आम्ही कधी करतो, घरात करतो, बेडरूममध्ये करतो. गाण्याची रिहर्सल आम्ही रात्री 10-10:30 नंतर मुलं झोपतात, मग त्याच्यानंतर आमची 12:30पर्यंत रिहर्सल चालते, ती आहेच. पण एक मला असं वाटतं की लाईफ पार्टनर म्हणून आम्ही दोघं एकमेकांबरोबर आहोतच, पण ज्यासाठी आम्ही एकत्र आलो, कशामुळे आम्हाला आमची भेट कोणी घडवून दिली, तर रंगभूमीने. तर मला वाटतं की पुन्हा एकदा त्या रंगभूमीवर आम्ही दोघांनी एकत्र पाऊल ठेवायला हवं. आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 28 जुलैला आमचं नाटक ओपन होत आहे ठाकरे सभागृहात, बोरिवलीला. अवश्य या, खूप मजा येईल तुम्हाला. इथं बसलेल्या आमच्या दोस्त मंडळीपैकी कोणाला विचारा, जनता सांगेल की या घरात गुंडाळल्या गेल्यात आपण.
नक्कीच. आपण पुन्हा एकदा नाटकाकडे वळूया. हे नाटक आहे वसंत कानेटकरांचं आणि विजय केंकरे आता दिग्दर्शन करत आहेत. आधीचं नाटक श्रीकांत मोघेंनी केलेलं आहे, तर ते पाहण्याचा योग आला होता का, किंवा त्याबद्दल काय सांग? नाही, श्रीकांत काकांचं नाटक मला नाही बघता आलं, कारण पण फॉर्च्युनेटली चिनूने ते बघितलं. चिनू तेव्हा 6 वर्षांची काहीतरी होती आणि ते नाटक म्हणजे 10 वर्ष चाललं होतं, श्रीकांत काका आणि दया मावशीचं, दया डोंगरे. पण ते नाटक नाही बघता आलं. तुमच्या बायकोच्या माहेरची माणसं कळलं. श्रीकांत काका पण कधी कधी येतात, त्यांचे मार्गदर्शन लाभतं. ते आम्हाला तेव्हाचे किस्से सांगतात. मी त्यांना सहज विचारलं की कारण कसं आहे ना, इकडे ती जी चौथी भिंत आहे ती तोडलेली आहे नाटककाराने. आम्ही डायरेक्ट संवाद साधतोय प्रेक्षकांशी. तर मी तेच विचारलं की काका तुम्ही कसं केलं. मग त्यांनी मला सांगितलं की काही नाही रे, खूप मजा येते. आणि त्यांनी म्हणजे आज ते 84 वर्षाचे आहेत. 46 वर्षांपूर्वी नाटक केलं, तेव्हा ते होते 38 वर्षांचे. आणि त्यांना हे नाटक आजही तोंडपाठ आहे. म्हणजे म्हणतात ना की हाडाचा कलावंत आहे तो. कोणी येऊन भिक्षा मागत नाही. पण तू तेव्हासारखंच करणार आहेस का, तुम्ही काही बदल करणार आहात का, कसं काय? आम्ही तेव्हासारखंच करणार आहोत. अगदीच काही चेंजेस आम्ही बारीक सारीक केलेले आहेत. ते चेंजेस मी आता सांगणार नाही प्रेक्षकांना, त्यांना नाटक येऊन बघू दे. लग्न झालेल्या म्हणजे नवीन. लक्षात ठेवा सल्ला की सापडला सापड्या राज्याचा मालक, सापडला सापड्या राज्याचा मालक. माहेरचे पुंड होतात राणीचे पालक, माहेरचे पुंड होतात राणीचे पालक. ही कानेटकरांच्या लेखणीची जादू आहे, आपण म्हणू शकतो की आजही तो ताजेपणा जाणवतो. निश्चितच आहे. जे सांगतात की अरे आम्ही बघितलेलं आहे आणि तुझंही नाटक बघायला आम्ही येऊ, कारण जुन्या आठवणींना उजाळा. आणि जी नवीन पिढी आहे तीही तितकीच एक्सायटेड आहे, कारण त्यांनी मला टेलिव्हिजनवरच बघितलेलं आहे. कारण ह्या 20 वर्षामध्ये त्या पिढीने मला रंगभूमीवर कधीच बघितलेलं नाही. इनफॅक्ट माझ्या मुलांनी, आम्हाला दोघांनी म्हणजे आईवडिलांना दोघांनी एकत्र कधी बघितलेलं नाही. नक्कीच सुमित, हे ग्रँड सरप्राईज असणार आहे नक्कीच सर्वांसाठी. आणि अर्थातच तू तुझ्या गाण्याची हौस यात भागवणार आहेस, तर त्याबद्दल काय सांगशील? हो, गाणं गायला मिळतं. आणि अभिषेकी बुवांचं म्युझिक आहे, त्यांचं गाणं गुणगुणण्याचं म्हणजे ते खरं तर लायकी नाही आहे, पण तरी त्यांच्या चाली गुणगुणण्याचा चान्स मिळतोय, मोका मिळतो. आणि खूपच सुंदर लिहिलेलं आहे. म्हणजे कानेटकरांचे ते शब्द त्या गाण्यातले, आणि त्यांना काय चाली दिलेत. म्हणजे पत्की काका आमचे तेव्हा होते सहाय्यक म्हणून, अशोक पत्की. त्यांना आम्ही विचारलं की पत्की काका हे किती दिवस चालू होतं रेकॉर्डिंग. तर त्यांनी सांगितलं सुमित 8 दिवस चालू होतं. आणि आज 8 तासांमध्ये आजचे म्युझिक डिरेक्टर्स, म्हणजे पुन्हा मी आजच्या म्युझिक डिरेक्टर्सना काही म्हणत नाही आहे, पण मी असं म्हणत होतो की एक नाटकाचं म्युझिक करण्यासाठी तेव्हा 8 दिवस पूर्ण दिवस काम करत होते. तर भाग्य आहे माझं, दुसरं काही नाही. तुझा नवरा भोळा सांग, त्याला काही कळत नाही. तुझा नवरा भोळा सांग, त्याला काही कळत नाही. म्हणूनच सासरचे लुबाडतात. तू सांभाळ गं बाई. सुमित, गाण्याबद्दल बोलण्यापेक्षा गाणं झालेलं जास्त बरं, नाही का? मी आता खरं तर नाही गात. छोटीशी झलक, छोटीशी, अगदी छोटीशी, झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. या गोजीरवाण्या घरात माणसांना लागलंय खूळ, यातली गोम अशी आहे की गोम नाही सांगणार, ती गोम तुम्हाला येऊन बघायची 28 जुलैला. थँक्यू. थँक्स सुमित, खूप छान तू आमच्याशी संवाद साधलास आणि खूप ऑल द बेस्ट तुझ्या या रंगभूमीच्या कमबॅकसाठी. थँक्यू सो मच. तर हा होता सुमित राघवन. रंगभूमीवर तो कमबॅक करतोय. वसंत कानेटकर यांच्या लेकुरे उदंड झाली या नाटकातून. या नाटकाला तुम्ही नक्की हजर राहा. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सादिक पटेल सह निलिमा कुलकर्णी, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.